एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. ठरवायचंय काय त्यात? जे काही ठरवायचं ना ते आपल्या नशिबाने आधीच ठरवलेलं आहे. आपल्याला नवीन पैशाची खाण सापडली, निरंजन नावाची. खाण नाही झाड उगवलंय, पैशांचं झाड. आपण काही न करता आपल्या अंगणात उगवलंय पैशांचं झाड. तुझ्या लक्षात येते का ललिता? आता हा निरंजन त्या कंपनीला झाड, कुंड्या, रोपटी पुरवणार. मग त्याचा रोजचा मेंटेनन्स म्हणजे पाणी घालणं, ते काय खतं घालणं, कटिंग करणं. अरे हो, हे लक्षातच नाही आलं माझ्या. म्हणजे हा तिथे जाऊन तिथल्या झाडांना खत देणार आणि आपल्या अंगणातलं झाड आपण काहीही न करता वाढत राहणार. बिनकामाचं निरंजन एवढं मोठं काम करेल असं वाटलं सुद्धा नव्हतं मला. मला तर वाटलं होतं हा कधीही काहीही करणार नाही. जे कधीही काहीही करणार नाही तसं वाटतं ना, तीच व्यक्ती एक दिवस कमाल करून जाते. खरंय. आता ना खऱ्या अर्थाने श्रीमंत होणार आहोत आपण. म्हणजे बघा ना, इंद्रनील त्याचा सगळा पगार आपल्या हातात देतो. ठाकूर देसाईंनी दिलेले पैसे मी अशा ठिकाणी गुंतवले की थोड्या दिवसांनी ते डबल होऊन आपल्याकडे येतील. आणि या बाजूच्या शेतामध्ये आज ऊसाचं पीक आलंय. भाकड म्हशीला पाना फुटला. आता इथे आपण दोन्ही हाताने पैसे मोजूया. आपली दोन्ही मुलं आपल्या हाताशी आली. ते असतं ना तर या निलिमावर लक्ष ठेवायला लागणार आहे. काही गरज नाही. अगं बिनकणाची मुलगी आहे ती काहीही करणार नाही असं समजू नका. आपला नवरा लाखोनी कमवतोय असं म्हटल्यानंतर भल्या भल्या संस्कारी मुलींना कणा आणि फणा दोन्हीही येतं. अगं तू आहेस ना स्वतः 10 नंबरी. अगं तुझ्यासमोर कोण आणि कसा फणा काढणार? मुळात ना हे सगळे तर निलिमाला सुचणार सुद्धा नाही. तिला सुचणार नाही, पण स्वानंदी ना 150 ती बरोबर सुचवेल तिला. निरंजनला राखी बांधले ना यावेळेला राखी पौर्णिमेच्या दिवशी. म्हणजे आधीच मरकट त्यात मद्य प्याला. त्या दोघी मिळून मला बाजूला काढते. मी काय म्हणतो, आपण तर निलिमाला पण सांगूया का नोकरी करायला? म्हणजे तिचेही पैसे मिळतील ना. नको. सुना बाहेर गेला ना की त्यांना जरा जास्त अक्कल येते. स्वानंदीच्या बाबतीत आपण हात पोळून घेतलेत. मोठे राहू दे माझ्या ताब्यात जरा. नाही अगं तेवढे 4 पैसे लागले असते ना आपल्या कन्व्हर्टीला. आणि असे किती कमवणार आहे ती? 4 पैसेच एवढीच लायकी आहे करंटीची. आणि आपल्या मुलांचे पैसे आपण बाहेर जाऊन जर उधळणार असू तर घरात कोणीतरी नको का घर सांभाळायला? हो लक्षात नव्हतं आलं. आता फक्त ते भैयासाहेब एकदा शिरखेडला निघून गेले ना की सगळ्या घरावर फक्त आपलं राज्य. ललिता आली. हा आली ललिता. माधवा. हा काय झालं भैयासाहेब? तुम्ही जे बोललात ते आलं आमच्या कानावर. म्हणजे मी जे म्हणाले ते ऐकलत का? ते म्हणाले ते ऐकलत? तुम्ही जे बोललात
ते मी सहजच म्हणाले होते आणि माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता की इतकी मोठी गोष्ट तुम्ही सहज बोललात, मला कौतुक वाटतंय. छान. अच्छा, म्हणजे तुम्ही चिडला नाही आहेत ना? नाही नाही नाही. अरे आपल्या घरादारासाठी त्या उपवास करणार आहेत, यात चिडण्यासारखं काय आहे? असं कधी म्हणाले हो तुम्ही? आई तुमच्या डोक्यातनं निघून गेलं असेल. तुम्ही जेव्हा म्हणालात ना की गणपती घरी आणूयात, तेव्हाच तुम्ही म्हणाला होतात की मी 1 दिवसाचा उपवास करेन म्हणून. हो हो, असं म्हणाली होतीस तू ललिता. आठवलं, आत्ता आठवलं मला. कधी करतेस मग? सगळं जमले तर करून घे बाई, एकटीवर कामं पडतील ना. हो हो आई, हे खरंय. आता आम्ही सगळे निघून जाऊ आमच्या आमच्या कामाला, मग तुला घरातलंही काम करावं लागेल, शिवाय त्यात उपवास करावा लागेल. तुमचं मातृप्रेम बघून खरोखर कौतुक वाटतं आम्हाला. अहो काका, नीलचं इतकं प्रेम आहे म्हणून तर आई एवढं सगळं. नाही म्हणजे, नाहीतर एवढं कुठे करते एखादी आई घरासाठी, नाही का? चला रे मुलांनो, रात्र खूप झाली आहे, जास्त जागरण करायची नाही. चला. भैयासाहेब मी निघू का? सकाळी येते लवकर. बा अच्छी मावशी, मी तुम्हाला सोडतो. चल मी पण येतो, तेवढी शतपावली होईल माझी. अगो बाई, येते का ललिता? मी करू का तुझ्याबरोबर उपवास? तुमच्या गळ्यात काय महानगरपालिकेचा पट्टा बांधलाय का त्यांनी? मी कशाला करायला पाहिजे उपवास? सगळ्यांचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे भैयासाहेब. हे मुलं सुना, पण ना सगळ्यांना उगाच असं वाटतं मी खूप रागीट आहे, कडक आहे. ललिताबाई, या घरातल्या सगळ्यांची बारशी जेवलोय आम्ही, आणि तुम्हालाही आम्ही तुमच्या बालपणापासून ओळखतो. हा, फारशा चांगल्या आठवणी नाही आहेत त्या, आणि कुणालाही आपल्या माहेरबद्दल वाईट ऐकून वाईट हे वाटणारच. आम्हाला काय कळतंय हे आता राहूच द्या. आम्हाला फक्त एवढंच कळतंय की उद्या तुम्ही उपवास करणार आहात. हो. आणि माधव, हा, तुम्ही उपवास करायचा नाही, कळलं? काय आता तुम्ही म्हणत असाल तर नाही करणार. आणि ललिताबाई, स्वयंपाकाचा जास्ती घाट घालू नका. नाही, असं करून कसं चालेल भैयासाहेब? घरात गणपती आहे, तुम्ही मुलं सगळेच जण आहेत ना. आम्हाला काही नको. 5 वाजता उठतो आम्ही. आमचा ज्येष्ठ मधाचा काढा तेवढा तयार करून ठेवा. हो. आता रात्रीच 2 ज्येष्ठ मधाच्या काड्या भिजवून ठेवा. सकाळी 2 ग्लास पाण्यात उकळून निम्म करायचं, कळलं का? त्यानंतर मला काही नको. बर. हा, म्हणजे आणखी 2 तासांनी 1 ग्लासभर चहा आणि भाकरी चालेल. हो, ललिता भाकरी खूप मस्त करते.
असं बाकी काय दुपारच्याला भात आमटी चालेल मला. एवढं पुरेल ना मग? न पुरायला काय झालं? बाकी तोंडी लावायला 2-3 भाज्या असतीलच ना. हो भाज्या असतीलच की. तुमच्यासाठी एखादं मिष्टान्न करू का? काही नको, मला काही नको. हा पण मुलांसाठी कराच. हा आणि देवासाठी खीर वगैरे असेलच. खातील मुलं त्यातलं. आणि सलाड असतच. आणि आई नका टेन्शन घेऊ, आम्ही दोघी आहोत मदतीला. हो नाही, अजिबात नाही. तुम्ही दोघींनी आरासी मधली फुलं बदलायची, रांगोळ्या काढायच्या. त्या घराच्या भल्यासाठी उपवास करणार आहेत. करू दे त्यांना घरासाठी काहीतरी, नाहीतर पुण्य नाही लाभणार. काय चला, आजचा दिवस बरा गेला. आणि हो, काम करता करता आरत्या तेवढ्या पाठ करा. काय शी, कसा साफ करतायत का बाथरूम साफ करतायत? शी, कसले किडसवाणे गाड्याने आवाज करतायत. आता काढा प्या आणि पडा म्हणाव 2 तास निश्चित. म्हणजे मला पण डुलकी काढता येईल 7 वाजेपर्यंत. ललिता, काढा झालाय का? हो. घरातलं सगळं फुंकून टाकलं तर लोखंडाच्या भांड्यात द्या. काढा. स्टील आहे. हो तेच ते, लोखंडच ते. चांदीची भांडी नाही, निदान तांब्या पितळेच्या भांड्यात तरी द्यायचं. कसा केलाय काढा? तुम्ही सांगितलं तसंच केलंय. म्हणजे कसा? 2 कप पाणी घेऊन त्यात जेष्ठमध घालून उकळला. जेष्ठमध भिजवून ठेवायला सांगितलं होतं आम्ही. तेच ते. भिजवलेले जेष्ठमध 2 कप पाण्यामध्ये घातलं, काढा उकळवला, गॅस बंद केला, ग्लासमध्ये काढून घेतला. कोमट झाल्यानंतर तुम्हाला आणून देते. आरत्या पाठ झाल्या का? झाल्या. चांगला झालाय काढा. मी इथं राहिलो तर सुधारून झालं एकदम तुम्ही.
आम्ही जरा प्रभात फेरी मारून येतो. थँक्यू स्वानंदी. बरं झालं तुम्हाला उठवलंच आणि काढा करून दिलास. तर आज सकाळ चांगलीच गाजली असती. आई थँक्यू काय. या 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 बाबा या. राहू दे आई. आई या या या. या वसंतराव बसा. नमस्कार. बस आई. बरं झालं सगळेजण आलात. नाही माझी खात्री होतीच तुमच्याकडचा 1.5 दिवसाचा गणपती झाल्यानंतर तुम्ही इथे दर्शनाला याल. हो. अहो तुम्ही वसंतासाठी नवसाचा गणपती बसवलात, मग आम्ही येणार नाही का? तुमची ओळख करून देतो. भैया साहेब माझे काका. नमस्कार. नमस्कार. माझे सासरे, आई आणि आजी. नमस्कार. बसा ना. हो. आपल्याला भेटायचंच होतं, लग्नात भेट होऊ शकली नाही. हो, त्यावेळी प्रकृती बरी नव्हती आमची आणि नंतर आम्ही तीर्थयात्रेला गेलो आणि संगमावर संक्रांतीचं स्नान करून आलो. आज चांगल्या निमित्ताने भेट झाली आपली. आपला आशीर्वाद असू द्यावा स्वानंदीला. तुमची स्वानंदीच आशीर्वाद आहे आणि त्याबद्दल तुमचं कौतुक हा ताई. कारण मुलांवर संस्कार करण्याचं काम आईचं असतं आणि तुमचे संस्कार तुमच्या मुलीत अगदी दिसून येतात. आणि आदर्श सून देखील आहे. आत्ताच उदाहरण घ्या ना. तुमची ओळख करून देण्यासाठी स्वतःहून पुढे नाही आली, इंद्रनीलला पाठवलं. उगाच नवऱ्याच्या पुढे पुढे करण्याची हौस नाहीये तिला, कारण आपला वेगळेपणा उठून दिसेल याची खात्री आहे तिला. तुमच्यासारखे कौतुक करणारे घरात असतील तर मुलं वागतातच चांगली. वसंतराव, उंबरठ्यावर ठेवलेली पणती आत बाहेर दोन्हीकडे उजेड करते. तुमची मुलगी अगदी तशीच आहे. सासर माहेर दोन्ही उजळून टाकलंय तिनं. किती कौतुक, किती कौतुक. हुरळून जाऊ नको हा स्वानंदी. हे भैयासाहेब काय कायमचे टिकणार नाहीये तिथे. त्यानंतर तू आहेसच माझ्या तावडीत. काय ग बाई, आपल्या मुलीचं सासरच्या माणसांकडून कौतुक होणं यासारखं सुख नसतं भैयासाहेब. मी उगाच कोणाचं कौतुक करत नाही, पण आमचे माधवराव मात्र भाग्यवान. दोन्हीही सुना अगदी सोन्यासारख्या मिळाल्या. भैयासाहेब विसरला तुम्ही. मोठ्या सुनबाईंची निवड तुम्ही स्वतः केलेली आहे. हो, आणि धाकटी बच्ची मावशींनी. काय रे. चला व्यायांना दर्शन घेऊ द्या. हो वसंतराव या. या.